कल्पनाज कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे साबुदाणा खिचडी। आता शिवरात्री जवळ आली आहे, त्यानिमित्त आपण ही साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। चला तर मग साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा चांगला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा हाताने चांगला चोळून धुवायचं, कारण त्याचे स्टार्च निघून जातील आणि साबुदाणा सुद्धा मोकळा मोकळा होईल। साबुदाणा 2-3 वेळेस आपल्याला धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरती एक अर्धी कांडी पाणी राहील एवढं पाणी ठेवायचं आहे, कारण साबुदाणा चांगला मऊ भिजतो। साबुदाणा स्वच्छ धुवून झालेला आहे, त्याच्यात पाणी घालून वरती ताट ठेवून तो कडेला ठेवून द्यायचा आहे। साबुदाणा भिजत घालून 3 तास झालेले आहेत। आता आपण वरती झाकण काढून साबुदाणा बघून घ्यायचा आहे की साबुदाणा भिजला का नाही ते। साबुदाणा एकदम मऊ असा भिजलेला आहे। आता याची खिचडीसुद्धा खूप छान होते। आता मी इथे 1 बटाटा घेतला आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि बारीक तुकडे करून चिरून घ्यायचं आहे। मी इथे कच्चाच घेतलेला आहे, कारण तेलामध्ये आपण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे खिचडी एकदम छान होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। आता इथे बटाटा कट करून झालेला आहे। आता इथं आपण हिरवी मिरची कट करून घेणार आहोत। मिरचीचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि 2 मिरच्या तशाच ठेवणार आहे। मिरच्या तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता। मी इथे बारीक तुकडे करून घेतले आहेत। हिरव्या मिरचीमुळे साबुदाण्याला चव छान येते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणे, 1 बटाटा, हिरवी मिरची, लिंबू आणि चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे घेतले आहेत। गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहेत, कारण जर गॅस मोठा केला तर वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात, म्हणून मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडे आपण जाडसरच वाटून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून आपण मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत। शेंगदाणे पोळत असतील तर वरती आपण वाटीनं फिरवून घ्यायचं आहे। त्यालाही पोळणार नाही आणि शेंगदाण्याची साल पण निघून जाईल। शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे। आता आपण ती स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे। जाडसर कुटं साबुदाण्याला छान लागते। एकदा गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये 4-5 चमचे तेल टाकायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे घालायचे आहे। जिरे घातल्यानंतर हिरवी मिरची घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे। मिरच्या चांगल्या तळल्या आहेत। आता त्याच्यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत। बटाटासुद्धा 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे। आपण उलटण्याने चेक करून बघायचा की मऊ झाला आहे का नाही ते। जाडसर कूट वाटून घेतला आहे। आता बटाटा चांगला मऊ झालेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला मोकळा करून साबुदाणा घालायचा आहे। लगेच चांगलं बुडापासून हलवून घ्यायचं आहे। साबुदाणा टाकल्यानंतर 2-3 मिनटं आपल्याला असंच चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट आणि मीठ चांगलं मिक्स होईपर्यंत हलवायचं आहे। 2-3 मिनटं चांगलं परतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 2-3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनटं झालेले आहेत। साबुदाण्याला छान वाफ येत आहे आणि साबुदाणासुद्धा एकदम मोकळा मोकळा झालेला दिसत आहे। साबुदाणा पुन्हा एकदा चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। बुडापासून हलवून घ्यायचं आहे। साबुदाणा जर चिकट झाला असेल तर त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे दूध टाका, त्याच्यामुळं साबुदाणा चांगला मऊ आणि मोकळा होईल। इथे दुधाचा वापर केलेला नाही, कारण साबुदाणा खूप छान भिजलेला होता आणि मोकळासुद्धा झालेला होता। मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। साबुदाणा खिचडी गरम गरमच खायची आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा साबुदाण्याची खिचडी शिवरात्रीला नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साबुदाणा नक्की करून बघा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा.